नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज करत असताना काही चुका झाल्यास काय करावे? अनेक लाभार्थी प्रश्न विचारत आहेत, कमेंटमध्ये सुद्धा टाकत आहेत। तर नीट काळजीपूर्वक ही माहिती ऐकून घ्या, म्हणजे सर्व डाऊट तुमचे क्लिअर होणार आहेत। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज करत असताना अनेक लाभार्थी नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून अर्ज करत आहेत। आता 1 ते 2 दिवसामध्ये पोर्टल सुद्धा येणार आहे। आता नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून तुम्ही जर अर्ज केलेला असेल, अर्ज करत असताना काहीतरी चूक झाली असेल, अकाउंट नंबर चुकला असेल किंवा आधार कार्ड चुकला असेल किंवा मोबाईल नंबर चुकलेला असेल, तुम्हाला OTP येत नसेल किंवा अकाउंट नंबरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आलेला असेल, तुम्हाला वाटले सबमिट करायचं नव्हतं परंतु या ठिकाणी सबमिट झालंय, मग अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे? हा प्रश्न प्रत्येक ठिकाणी प्रत्येक लाभार्थ्याला येत असतो। मित्रांनो, काळजी करायची नाही। 12 जुलै 2024 रोजी एक राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय घेण्यात आला। त्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे, ग्रामस्तरीय जो समिती निवडण्यात आली, त्या समितीच्या माध्यमातून तुमच्या ग्रामपंचायत आणि अंगणवाडीमध्ये तुमच्या अर्जाची चौकशी केली जाईल। जर तुमचे अर्ज कोणत्या कारणास्तव त्रुटीमध्ये पडलेले असेल तर ते अर्ज त्रुटीमधून परत काढण्यासाठी जे काही डॉक्युमेंट तुमच्याकडून मागितले जातील, ग्रामपंचायत असेल किंवा अंगणवाडी असेल, त्या ठिकाणी डॉक्युमेंट देऊन टाका आणि डॉक्युमेंट दिल्यानंतर तुमचा अर्ज परत त्या ठिकाणी त्रुटीमधून काढण्यासाठी परत तो अपडेट केला जाईल आणि तुमचे पूर्ण अर्ज व्यवस्थितरित्या होऊन जाईल आणि परत तुम्ही त्या योजनेमध्ये पात्र व्हाल। आता GR आलेला आहे, 1 ते 2 दिवसामध्ये सर्व ग्रामपंचायतला कळवलं जाईल आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि अंगणवाडीच्या माध्यमातून हे सर्व अपडेट दर शनिवारी तुम्हाला कळून जातील। दर शनिवारी अंतिम पात्र लाभार्थ्याची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे आणि ती यादी ग्रामपंचायत आणि अंगणवाडीमध्ये लावली जाणार आहे। त्यासाठी ज्या लाभार्थ्यांचे त्रुटीमध्ये नाव आलेले आहेत, ज्या लाभार्थ्यांची यादी अंतिम प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, पात्र झालेले आहेत, पात्र लाभार्थ्यांची यादी, अपात्र लाभार्थ्यांची यादी, हे तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येणार आहे। येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।